जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही PDCC बँकमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर व्हिडिओला चला शेवटपर्यंत बघा. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय होते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय होते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4, संजय मल्होत्रा. हे 26वे गव्हर्नर आहे. पुढचा प्रश्न, रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने डॅश. रेपो रेट म्हणजे काय असते? आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते. रेपो रेट म्हणजे याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न, 1955 मध्ये इम्पेरियल बँकचे राष्ट्रीयकरण करून तिचे रूपांतर डॅशमध्ये करण्यात आले. कशात झालेले आहे इम्पेरियल बँकचे रूपांतर? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI त्यालाच म्हणतात. 1 जुलै 1955 रोजी हे रूपांतर करण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ही SBI याला म्हणतात. याचा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले CBDC म्हणजे काय? CBDचा फुल फॉर्म सांगायचा आहे. काय CBDचा फुल फॉर्म? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दुसरा, सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी. पुढचा प्रश्न, लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे? कोणती आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4, HDFC. मित्रांनो, तुम्हाला फुल फॉर्म येत असेल तर तुम्ही कमेंट करा. याचा फुल फॉर्म आहे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. याची स्थापना केव्हा झालेली आहे? ऑगस्ट 1994 मध्ये. HDFCची स्थापना ऑगस्ट 1994. याचा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना केव्हा झाली? कोणत्या वर्षी झालेली नाबार्डची स्थापना? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4, 12 जुलै 1982 साली नाबार्डची स्थापना झालेली आहे. कुणाच्या शिफारसीनुसार नाबार्डची स्थापना झालेली आहे? तर शिवरामन समितीनुसार शिफारसीनुसार नाबार्डची स्थापना झालेली आहे. नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. पुढचा प्रश्न, भारतीय स्टेट बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कोणत्या वर्षी झालेली आहे भारतीय स्टेट बँकेची स्थापना? आपण वरल्या प्रश्नामध्ये बघितलेला आहे. तर मित्रांनो, याचा आन्सर तुम्ही कमेंट करा येत असेल तर. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4, 1 जुलै 1955. पुढचा प्रश्न, भारतीय निर्यात आयात एक्झिम बँकेची स्थापना कधी झाली? एक्झिम बँकेची स्थापना केव्हा झालेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, 1 जानेवारी 1982 साली एक्झिम बँकेची स्थापना झालेली आहे. याचा मुख्यालय पण मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे? कोणती आहे क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक आहे. आणि चेक ही सुरू करणारी पहिली बँक कोणती आहे? बँक ऑफ बेंगाल. पुढचा प्रश्न, जॉन आयडियन शेफर्ड बॉरन हे कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 2, ATM मशीनचा विस्तार केलेला आहे. पुढचा प्रश्न, योग्य पर्याय निवडा. बँकिंग नियम कायदा 1949 साली अंमलात आला. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1934 रोजी झाली. मित्रांनो, यात पहिला ऑप्शन बरोबर आहे. बँकिंग नियम कायदा 1949 साली अंमलात आला. आणि दुसरा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1934 नव्हे तर 1 एप्रिल 1935 रोजी झाली. तर याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, फक्त 1 बरोबर. पुढचा प्रश्न, डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले.
कोणती बँक होती? वरील पाहिला आपण याचा आन्सर, तर याचा करेक्ट आन्सर असेल इम्पिरियल बँक. याचे रूपांतर स्टेट बँक मध्ये झालेले आहे. पुढचा प्रश्न, नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? प्रश्न 6व्या मध्ये बघितलं आपण, तर याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकाची स्थापना कधी झाली? केव्हा झालेली आहे भारतीय रिझर्व्ह बँकाची स्थापना? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल 1935 साली. पुढचा प्रश्न, 100 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणाची सही असते? कोणाची असते 100 रुपयाच्या नोटवर? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4 RBI गव्हर्नर. आणि 1 रुपयाच्या नोटवर कोणाची सही असते? वित्तीय सचिव याची. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.